त्याचा त्याला विरोध आहे. आपण यापूर्वी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला होता. आता पुढची प्रोसेस काय आहे? ज्यांचा विरोध आहे लोकांची आम्ही सुसंवाद साधणार, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्यांचं जर योग्य असेल तर त्याचा आग्रह केला. साहेब, लोकसभेनंतर विधानसभेमध्ये आपण यंग ब्रिगेड सोबत पुन्हा काम केलेलं आहे. यंग ब्रिगेड सोबत आपण काम केलेलं आहे. नवे नवे चेहरे आपण सोबत घेऊन केलं. कसा अनुभव राहिला या निवडणुकीमध्ये? मला असं दिसतं नवीन पिढी जी संख्या कमी पण जी संख्या आहे त्याच्यात गुणवत्ता असते. अनेक लोक माझी खात्री आहे की 1-2 सेन्सरमध्ये ते आपल्या समोर दाखवतात. साहेब, महायुती सरकारला आता महाराष्ट्राने खरं तर निवडून दिलेलं आहे. आता काय नेमक्या अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडून सरकारकडून या करताय? कारण तुम्ही देखील महाविकास आघाडी म्हणून अनेक अपेक्षा लोकांसमोर ठेवल्या होत्या, मात्र आता महायुतीला लोकांनी पसंती दिली. कसं बघता येईल? नवीन वक्त असं आहे त्यांनी जे सगळे गोष्टी करून केल्या याचा राजीव आहे त्यांनी सांगितलं की पहिल्या रत्नाचं घरच टाकलं. आता त्याची किती 2100 त्यावरची रक्कम देण्याच्या संबंधीचा आग्रह आता त्याची धरणार आहे. जे पदवीधर तरुण त्यांच्यासाठी ते 4,000 घोषणा केली. त्याने अनेक घोषणा केल्या. त्या महाराष्ट्रात राबवल्या जाव्यात, लोकांना त्याचा लाभ व्हावा हा आमचा अनुरोध आहे. महायुतीला क्लिअर माइंडेड सभापती, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती नसल्यामुळे मागच्या वेळी संविधानिक अडचण आहे ती निर्माण झाली होती. या संविधानिक पदावरती कोणच नसल्यामुळे आता ह्या प्रोसेस पूर्ण कराव्यात असं वाटतंय का? आणि कॅबिनेट एक्सपान्शनबाबत तुमचं मत काय? कॅबिनेट एक्सपान्शन मुख्यमंत्र्यांचा अधिकार त्यावर हा निर्णय असा विविध परिषदेचा त्यासाठी आवश्यक असलेला नंबर आज नाही. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी आग्रह करता येणार नाही. पण यापूर्वीची काही उदाहरणे 1980 साली 1978 हे मुख्य होते. 80 साली माझ्या पक्षाचे 58 निवडून मी जेव्हा देशाच्या बाहेर गेलो त्यावेळेच्या 58मध्ये 52 लोक होते. ते सत्ताधारी हातात गेले. मी पक्ष नेता ते 58चा नेता तो 6चा नेता माझं पद गेलं आणि इतर कोणाकडे नंबर नसतो. पण त्यावेळेला सगळे आपण क्षेत्र एकत्र बसले आणि 1-1 वर्षाच्यासाठी आम्ही निर्णय घेतला. पहिल्या वर्षासाठी मी माझ्यानंतर मृणाल गोले झाले. मृणाल गोलेंच्या नंतर निहार अमर म्हणून मुसलमानी गमती झाली आणि त्यावेळेच्या सभा म्हणून ही सामूहिक संख्या मान्य केली आणि हा अधिकार अवलंबली. पण आज आमच्याकडे अंतराळ नाही आहे, त्यावेळेला आम्ही त्याचा आग्रह करू शकतो. महायुतीला क्लिअर मॅन्डेट मिळालेलं आहे. यापुढच्या काळात तरी फोडाफोडीचं राजकारण थांबेल असं वाटतं का? दिसत नाही. काही ना काहीतरी चालू आहे. त्यामुळे आता तुम्हीच काहीतरी प्रश्न एक विचारलं असं चाललंय. तर भाजप अनेक राज्यामध्ये आता मिशन लोटस राबवू शकते याची भीती वाटते का? कर्नाटक सारखं राज्य आहे ते अनेक वेळा घ्यायचा प्रयत्न भाजपकडून त्यांना पक्ष वाढवायचा अधिकार क्लिअर तुम्ही पण आता